अगदी घट्टसर असा हा बदाम शेक तयार होतो। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण घरच्या घरी बदाम शेक कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग हा बदाम शेक कसा बनवायचा ते बघूया। हा बदाम शेक बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेला आहे। बदाम शेक बनवण्यासाठी मी म्हशीचे दूध घेतलेले आहे। तुम्ही गाईचं दूध सुद्धा घेऊ शकता। आता यात 8 ते 10 केशरचे धागे घालायचे। केशरचे धागे घातल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर या दुधाला उकळून घ्यायचं आणि हे केशरचे धागे या दुधामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। बदाम शेक बनवण्यासाठी तुम्ही टोन मिल्क सुद्धा घेऊ शकता। केशरचे धागे एकत्र करून झाले आणि या दुधाला एक उकळी सुद्धा आलेली आहे। आता मी 10 ते 15 भिजत घातलेले बदाम घेतलेले आहे। त्याचसोबत 1 चमचा दूध घालून या बदामाची आपल्याला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर बदाम मी 2 ते 3 तास भिजत घातलेले होते। आता ही पेस्ट मऊ अशी तयार झालेली आहे। आता ही बदामाची पेस्ट या दुधात घालायची आणि ही बदामाची पेस्ट या दुधात घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायची। बदामाची पेस्ट घातल्यानंतर या दुधाला घट्टपणा येतो। आता हे दूध आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि या दुधाला सारखं हलवत राहायचं। आता इथे मी 1 टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। या कस्टर्ड पावडरमध्ये या चमच्याने 2 चमचे दूध घालायचं आणि कस्टर्ड पावडर या दुधात व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। व्हॅनिला फ्लेवरऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचा कस्टर्ड पावडर घेऊ शकता। आता हा कस्टर्ड पावडर या दुधामध्ये व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर ही कस्टर्ड पावडरची पेस्ट या दुधामध्ये घालायची आणि परत सारखं हलवून घ्यायचं। दुधाला सारखं हलवत राहिल्याने कस्टर्ड पावडर घातल्यानंतर गुठळ्या तयार होणार नाही। कस्टर्ड पावडर एकत्र करून झाल्यानंतर यात 3 टेबलस्पून इतकी खडीसाखर घालायची। खडीसाखरऐवजी तुम्ही चहाला वापरतात ती साखर किंवा ब्राऊन शुगर सुद्धा वापरू शकता। साखर एकत्र करून घ्यायची आणि साखर एकत्र करून झाल्यानंतर या दुधाला व्यवस्थित हलवून घ्यायचं। या दुधाला आपल्याला 1 लिटर दुधाच्या अर्धा लिटर दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। दूध आटण्यासाठी साधारणतः 20 ते 25 मिनिटं लागतात। आता हा बदाम शेक व्यवस्थित असा घट्टसर तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका बाउलमध्ये हा सगळा बदाम शेक काढून घ्यायचा आणि गार करून घ्यायचा। आता यात अर्धा टीस्पून इतका इलायची पावडर घालायची आणि ही इलायची पावडर या बदाम शेकमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायची। या बदाम शेकमध्ये इलायची पावडर एकत्र करून झाली। या बदाम शेकला तुम्ही गार झाल्यानंतर पिऊ शकता किंवा फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवून गार असा हा बदाम शेक पिऊ शकता। तर बघा अगदी घट्ट असा हा मार्केटसारखा बदाम शेक घरच्या घरी तयार झालेला आहे। आता या बदाम शेकला बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून गार्निश करून घेऊ। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।